न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, मी आता तुम्हाला विचारतो का शहापूर तालुक्यात नाही तर सगळीकडेच अवकाळी पाऊस पडतो आहे. या अवकाळी पावसात भरपूर लोकांचं नुकसान झालं आहे. साहेब, नुकसान झालं आहे आणि त्यांचं कोणी पंचनामा दाद घ्यायला जात नाही आहे. उमेदवार नाही आहेत. आता नवीन उमेदवार होते, सगळे आहेत समोर. ते उमेदवारसुद्धा कोणी दाद घ्यायला जात नाही. त्याचं कारण काय? होईल का त्यांची लोकांची मदत होईल का? नमस्कार. ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा. आपण माझे चॅनलचे कार्यकारी संपादक किरण दुधाळे यांनी मला प्रश्न विचारला की बाबा अवकाळी पाऊस झालं आणि त्या पावसामध्ये बऱ्याच कोणाचे घरं कोसळली, छप्पर कोसळले, शेतीमध्ये असणारे भातशेती आहे तिची नासडी झाली. आता मी या अगोदरसुद्धा तुम्हाला मी बोललो होतो की मी लक्ष्मण बोंद्रे म्हणून शहापूर तालुक्यातील अर्जुनली गावातील लक्ष्मण बोंद्रे हा शेतकरी कुटुंबातील गोरगरीब हातावर कमवतो आहे. हा रिक्षा व्यवसाय करतो आहे. दिवसभर जे मिळेल त्या उत्पन्नातून आपलं कुटुंब पोचतो आहे. अशा रिक्षावाला म्हणजे शेतकरी मुलाच्या शेतातील 1 एकर शेती वाया गेली आणि ज्यावेळी तिथे तलाठी कोण आहे तो आला आणि त्यांनी सांगितलं 48 तास तिथे पाणी पाहिजे, तर ते पंचामृत आमच्या याच्यात बसत नाही, नियमामध्ये बसत नाही. आता तुम्ही सांगा, त्याची बिचारीची नासडी झाली आणि काय सांगतात 48 तास पाणी पाहिजे, आमच्या नियमामध्ये बसत नाही. म्हणजे सुरुवात बघा. अजून खासदार की कोण खासदार होतो, कोण निवडून येणार, पण त्याच्या आतच आपल्या शहापूर तालुक्याचे अधिकारी कसे आहेत याचा आपल्याला प्रत्यय आलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे का शहापूर आता जे उमेदवार उभे राहिलेत दानशूर आहेत, ते जायला पाहिजे, बघायला पाहिजे. किंवा कोणाचे छप्पर हे झालं, कोणतं काय. आता त्या पावसामध्ये माझंही घर दबलं आहे खाली, म्हणजे पडलं आहे समजा. मला नको भरपाई, परंतु शहापूर तालुक्यात मी सुद्धा गरीब आहे, मी काय टाटा बिरला नाही, पण मला नको. पण माझ्या शहापूर तालुक्यातील ज्या गोरगरिबांची बिचारे घरं पडल्यात, कोणत्या जमिनींमध्ये हे झालं, जमिनी सडल्या, त्यांची नासडी झाली, अशा लोकांना तरी भरपाई द्या, मला नका देऊ लागलं तर. पण असे ज्या गोष्टी आहेत, केवळ तुम्ही निवडणुका येणार आणि म्हणून तुम्ही दान धर्म करणार आणि निवडून आल्यानंतर 5 वर्ष दुखून बघायचं नाही, म्हणजे असं दान धर्म नको. आमचं दान धर्म सांगायचं म्हटलं म्हणजे ते 12ही महिने पाहिजे. नाहीतर निवडणुका संपल्या तर तू या पक्षामध्ये होता बाबा, तू त्या पक्षाचं काम केलं आहे, तू माझ्याकडनं, असं भेदभाव होता कामा नाही. दानशूर व्यक्ती बोलला तर त्याला सगळे समान. तर त्यामुळं आता जे उमेदवार ते 3ही दानशूर आहेत, तर त्या उमेदवारांनी जाऊन पाहायला पाहिजे, थोडा वेळ दिला पाहिजे त्या ठिकाणी. मी स्वतः पत्रकार आहे, माझ्या घराची अवस्था बघा. काल अवकाळी पावसाने पूर्ण घर माझं असं खाली आलं आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. परंतु मी जर माझ्यासाठी बोलायला गेलो तर स्वतःसाठी करतो आहे. मला नका देऊ. माझ्या जे गोरगरीब तालुक्याचे जे अवकाळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई द्या. आणि जे अधिकारी आहेत आणि जे कोणी तहसीलदार असतील त्यांनीसुद्धा त्या जागेवर जाऊन चौकशी केली पाहिजे, आपल्या तलाट्याला विचारलं पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि त्यामुळं काय झालं साहेब, आपल्या तालुक्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे ह्या तालुक्याची अवस्था अशी झालेली आहे. त्यामुळे या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्न भेडसावत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये बघाल तर ते विचारूच नका, अंगाला काटा मारतोय. तिथे जावंशी वाटत नाही, दलालांचा सुळसुळाट. आणि जे प्रायव्हेट म्हणजे खाजगी कर्मचारी जे नेमलेत आणि तेच कागदपत्राची हेराफेरी करतात. वास्तविक तसं बघितलं तर कलेक्टरने तसं सांगितलेलं आहे, कलेक्टर साहेबांनी, हे खाजगी कर्मचारी नको आहेत. म्हणजे कशासाठी, म्हणजेच खाजगी कर्मचाऱ्यांना हाताशा धरायचा आणि बाकीच्या कागदपत्रांची हेराफेरी करून घ्यायची. म्हणजे हा विषय, आम्ही ह्या विषयाची भांडतोय, गेली 5 वर्षापासून लढतोय, पण आमचं कोणी मनावच घेत नाही. आणि त्यामुळं हे जे चालले आज जे लोक जे हे झालेत पूर्ण कंटाळलेत, त्याचं एकमेव कारण हे आहे. आणि त्यामुळे साहेब ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. साहेब, मी विचारतो तुम्हाला, तर मतदारांना काय आव्हान करा, म्हणजे मतदारांना आपण आता ज्या इलेक्शनला उमेदवारांना किंवा मतदारांना काय आव्हान करायला? फक्त मला मतदारांना एकच सांगायचं आहे, बाबाओ बघा, निवडणुका येतात जातात, ह्यो या पक्षाचा तो त्या पक्षाचा, हा भेदभाव मानू नका, गावागावात भानगडी करू नका. कारण हे निवडणुका आल्यात, आता पहिल्यांदा निवडणुका आल्यात का पहिले भावकी फोडतात, घरातलं कुटुंब फोडतात, नंतर घरातला सक्का भाऊ वैरी होतो. हे कशासाठी रे बाबा, कशासाठी? तुम्ही आम्ही कशासाठी वाईट?
ज्या तरुणांना VIP ट्रीटमेंट मिळते निवडणुकीपर्यंत, त्यांनी त्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. परंतु मतदानाच्या दिवशी मात्र असं डोकं शांत ठेवून असं जरा विचार करा, बाबा कोणता उमेदवार चांगल्या गुणवत्तेचा आहे, ते बघून जर आपण मतदान केलं तर आपल्या शहापूर तालुक्याची प्रगती होईल. आणि जर केवळ रश्श्यासाठी आपण जर किंवा मटण बिटन काय असतं ते काय खायला घालतात, ते जर आठवलं का ते खूप आपलं दान धर्म काय, हे जर आठवलं तर मग काय उपयोग होणार नाही. 5 वर्ष परत हीच परिस्थिती आहे. शहापूर तालुक्यामध्ये जी आज चाललेले हिटलरशाही ती परत अजून वाढेल, कमी होणार नाही. आणि त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर मतदारांनी एकदम शांततेने विचार करायला पाहिजे. कारण आता बघा, आता हे 2-3 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, या 2 दिवसामध्ये सर्वजण एकमेकाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल, तरुणांना VIP ट्रीटमेंट देतील. आणि एकदा का काम झालं का तुम्हाला आम्हाला कोणी विचारणार आहे. जवळ माझं वय 54 आहे. या 54 वर्षामध्ये मी प्रत्येक राजकारण पाहिलेलं आहे, खेळत आलेलं आहे. हे राजकारण फार वाईट असतं तरुणांनो, यामध्ये न पडलेलं बरं. आणि पक्ष तुम्ही TV ला जर पाहिलं आणि त्यांच्या जर तुम्ही बातम्या ऐकल्या तर ते TV बंद कराल. पोरांना काय घेतील बातम्या पाहून. पूर्वी TV ला ज्या बातम्या असायच्या, बुलेटिन असायच्या, त्यामध्ये घेण्यासारख्या असायचे. आता सक्का भाऊ त्या पक्षात, ह्यो या पक्षात, पुतण्या त्या पक्षात, ह्यो या पक्षात, म्हणजे नुसतं फक्त त्यातून घेण्यासारखं काही नाही. फक्त भानगडी लावून द्यायच्या गावागावांच्या. आणि आम्ही मात्र इलेक्शनच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी तो त्या बुचवा, ह्यो या बुचवा, मी माझ्या याला अमुक केला. अरे कशासाठी? तुम्ही एकाच गावात राहणार आहे, ते निवडून आल्यानंतर ते काय त्यांचं ते काम करणार, डुंकूनही बघणार नाही. आणि त्यामुळे मला प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे, बाबा हो, गावामध्ये घर फोडतील तुमचं, भावाभावाच्यात वाद लावून देतील, हे न होता खेळमेळीत करा. कोणाला सांगू पण नका इथं दे तिथं दे. त्याला म्हणा, बाबा तू विचार कर, कोणाला त्या माझ्या ह्या पक्षाचा आहे, तो पक्ष. अरे बा, पक्षापेक्षा काय आहे, सगळं हल्ली कोण कुठं जाते पत्ता लागत नाही. सकाळी या पक्षात जातो, संध्याकाळी त्या पक्षात, परत तिसऱ्या पक्षात. ते मोठ्यात जर आपण आदर्श घेतो, TV पेपरला जे मोठे मोठे नेते आहेत ते जर येतात, त्याला तुम्ही आम्ही काय उपयोग देतो. आपले पोटं भरायची पंचायत पडले. आपलं सरळ विचार करायचा, आपलं पोट कसं भरेल. आपलं आयुष्यभर मेहनत करावं लागणार आहे. ती मेहनत आपल्याला शेवटपर्यंत करायला लागणार आहे. मी तर पाहतो व्हॉट्सअपला काही चॅटिंग करतात 3-3 वाजेपर्यंत. अरे कशासाठी एवढं, कोणासाठी? तो असा, तो ठेकेदार, ते अमुक झालं, तो अमुक रस्ता झाला. अरे त्याच्यावर तुम्ही शिंतोडे उडवता. आधी इतर पण आहे त्याच्यावर, त्यांच्याकडे बघा अगोदर. सगळं कोणी नाही, मी स्वतः आहे, दुसऱ्या तांदळासारखा नाही आहे. त्यामुळे पळसाड्या पाण्यात 3च आहेत. त्यामुळे मतदारांनी आपापल्यात भानगडी लावू नयेत. गाव एकदम खेळीमेळीत ठेवा. आणि मतदानाच्या दिवशी कुठलाही गाजावाजा न करता डोकं शांत ठेवून मतदान करायचं आहे. आणि तुम्ही बोला का पैसा काय नाही, घेईल त्याचा घ्या, नाही बोलू नका. परंतु मतदान देण्याच्या दिवशी मात्र आपला 10 वेळ विचार करा. आपल्या शहापूर तालुक्याच्या समस्या काय आहेत. शहापूर तालुक्याचे पाणी टंचाई आहे, शहापूर तालुक्यामध्ये वाहतूक कोंडी आहे, शहापूर तालुक्यामध्ये कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आहे, बऱ्याचशा समस्या आहे शहापूर तालुक्यामध्ये. शहापूर तालुक्यामध्ये रोजगार नाही, भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही, तरुणांना रोजगार नाही. रोजगार मिळेल. आज मोठमोठ्या कंपन्या, आडगाव MIDC, आसरगाव MIDC बंद झालेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. मुलं शिकल्या, MA BEd झालं घरामध्ये, त्यांना नोकऱ्या नाही. आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढू नये म्हणून मी तरुणांना आवाहन करतो. मी सगळे पक्ष फिरलेले आहे, टोटल पूर्ण तालुका. आता तरुण मुलं राजकारणात उतरल्यात, पण त्यांनी मात्र एक चांगला फंडा घेतलेला हातामध्ये. आणि मी त्यांचं पहिले अभिनंदन करतो. मी सांगत नाही कुठल्या पक्षाचं काय, पण त्या तरुणांनी मात्र खरंच आता तुम्हाला जर हे काय जुनी खोडे आमच्या की ना, हे काय याच्यावर भरोसा ठेवू नका. तरुण बरोबर तुम्ही निर्णय घ्या. तुमचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे, भावी पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे. त्यामुळे 20 तारखेच्या जे मतदान आहे ते मतदान कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता, कुठल्या प्रकारचा गावामध्ये गर्दी गोंधळ न करता खेळीमेळीत करा. आणि आम्ही तरुण कसे आहोत, आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून द्या, एवढंच मी बोलू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.